हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। अजित पवारांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणी सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती ठाकरेंना दिली। रोहित पवारांची माहिती। रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप। बोईंग 786 विमान खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप। त्रुटी असतानाही विमान खरेदी, रोहित पवारांचा दावा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा तिढा सुटला। प्रभाग समिती निवडणुकात ठाकरे बंधू एकत्र लढणार। यशवंत किल्लेदार यांना प्रभाग समिती अध्यक्षपद मिळणार। राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा शरद पवारांना पाठिंबा, तर काँग्रेसनं राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला। मविया एक आहे, एकत्र राहील, संजय राऊतांचं ट्विट। भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर। विनोद तावडेंसह रामदास आठवलेंना संधी, तर माया इवनाते आणि रामराव वडकुतेंना राज्यसभेची लॉटरी, तर संधी हुकलेल्या नवनीत राणांचं स्टेटस चर्चेत। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाणार। उद्या उमेदवारी अर्ज भरणार, तर पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याची चर्चा। नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। स्त्री विष तस्करी प्रकरणामध्ये नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर पालिकेकडून सील। आरोपी डॉक्टर अमोल पाटीलला ठाणे पोलिसांनी कालच केली होती अटक। श्रीलंकेच्या समुद्रात इराणची युद्धनौका IRIS देनावर अमेरिकेनं ही बुडवली। 32 जखमी, तर 80 सैनिक ठार। अमेरिका इस्रायलचा इराणवर घातक वार। 5 दिवसांमध्ये 1000 पेक्षा जास्त इराणी नागरिकांचा मृत्यू। आयतुल्ला खमेनींचा मुलगा मुस्तबा खमेनी बनला इराणचा सर्वोच्च नेता। 88 सदस्यांच्या सभागृहात मुस्तबा खमेनीला मिळाले 54 मतं। होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये जाणाऱ्या जहाजांना अमेरिकेचं नौदल देणार संरक्षण। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मोठी घोषणा। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे इराण इस्रायल अमेरिका युद्धाची। या युद्धाचा आज 5वा दिवस आहे। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खमेनी ठार झाला। पण इस्रायलच्या गुप्तचरांनी खमेनींचा माग कसा काढला, तसंच त्याचा ठाव ठिकाणा इस्रायल आणि अमेरिकेला कसा मिळाला, त्यासाठी कोणती क्लुप्ती वापरली, याविषयी काही थिअरी मांडल्या जात आहेत। पाहूया त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। अठ्ठावीस फेब्रुवारी 2026 इराण निद्रिस्त असताना अमेरिका आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी तेहरानवर आग ओकली। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनींचं कार्यालय आणि निवासस्थान त्या क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर होतं। एका पाठोपाठ एक क्षेपणास्त्र येऊन धडकली। कुणाला काही कळायच्या आत तो सगळा परिसर भाजून निघाला। अवघ्या काही क्षणात अतिशय हाय प्रोफाईल आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसराचं अक्षरशः स्मशान झालं। इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं खामेनींचा ठाव ठिकाणा शोधल्याचा दावा केला जातो। इस्रायल अमेरिकेनं ही मोहीम कशी फत्ते केली, याविषयी आता वेगवेगळ्या थेअरी मांडल्या जात आहेत। पहिल्या थेअरीनुसार खामेनींना संपवण्यासाठी मोसादनं काही काळापूर्वी आपले गुप्तचर इराणमध्ये पाठवले।
डॉक्टर बनून ते एजंट इराणमध्ये राहत होते. त्यांनी खामेनींच्या निकटवर्तीय लष्करी अधिकाऱ्यांच्या दातात ट्रॅकिंग डिव्हाइस बसवले. त्या लष्करी अधिकाऱ्यांच्या हालचाली ट्रॅक करून मोसादनं खामेनींचा माग काढल्याचा दावा केला जातोय. दुसऱ्या थिअरीनुसार मोसादनं इराणमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते. त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून खामेनींच्या हालचालींची माहिती मिळवण्यात आली. ती सगळी माहिती इस्रायलच्या तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलच्या सर्व्हरमध्ये पाठवली जात होती. तसंच खामेनींचे अंगरक्षक आपली वाहनं कुठे पार्क करतात त्याची माहिती त्या ट्रॅफिक कॅमेऱ्याच्या मदतीनं मोसादनं मिळवली. त्याच आधारे खामेनींचा अचूक वेध घेतल्याचा दावा केला जातोय. ट्रॅकिंग करता कमीत कमी 1.5 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटरचा इम्प्लांट बसवावा लागतो. तो दातामध्ये बसत नाही, तो हातात, पाठीवर, पोटावर, मांडीत अशा ठिकाणी बसवला जातो. तिसऱ्या थेरीनुसार इराणमधील लोकप्रिय बाद-ए-सबा ॲप मोसादनं हॅक केलं होतं. इराण विरोधात सायकोलॉजिकल युद्ध पुकारण्यासाठी याचा वापर केला गेला. इराणी सैन्याविरोधात बंड करण्याचं आवाहन या ॲपद्वारे करण्यात आलं. तसंच आता हिशेब करण्याची वेळ आली आहे असा संदेश या ॲपवरून पाठवण्यात आला. या ॲपचे 1 कोटीहून अधिक युजर्स आहेत. चौथ्या थेरीनुसार इराणच्या लष्करात मोसादनं आपला एजंट पाठवला. इस्माईल कानी हा मोसादचा एजंट असल्याचं बोललं जात आहे. तो इराणच्या लष्करात कमांडर पदावर कार्यरत होता. खामेनींवरच्या हल्ल्यापूर्वी इस्माईल कानीनं खोमेनींची भेट घेतली होती. खरं तर मोसादनं यापूर्वी अनेक अशक्य ऑपरेशन शक्य करून दाखवले. खामेनींचा खात्मा करून मोसादनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. एकीकडे आकाशात युद्ध सुरू असताना दुसरीकडे समुद्रामध्ये श्रीलंकेच्या दक्षिण आंतरराष्ट्रीय हद्दीमधील किनाऱ्याजवळ हिंदी महासागरात अमेरिकन नौदलाच्या पाणबुडीच्या माध्यमातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. इराणी नौदलाच्या युद्धनौकेवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये युद्धनौकेचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. यानंतर पाहुयात इराण अमेरिका युद्धाची दाहकता दाखवणारी काही दृश्य. נפילה ברחוב הנגב בבני ברק. וואו. این چیه دیگه؟ چی زده؟ ومن يعمل مثقال ذرة हे सर्व व्हिडिओ समोर आले आहेत, पण त्यामध्येच इराण इस्रायलच्या युद्धादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो. हा फोटो आहे 160 कबरींचा. 160 निष्पाप, निरागस, लहानग्या विद्यार्थिनींसाठी या कबरी खोदण्यात आल्यात. या युद्धात ज्यांचा बळी गेलाय त्या अमानुषपणे मारल्या गेल्यात. 28 फेब्रुवारीला दक्षिण इराणमधील मिनाप शहरातील शाजारे तैबे या मुलींच्या प्राथमिक शाळेवर हा भीषण हल्ला झाला होता. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही शिक्षण संस्था, रुग्णालय किंवा सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक हल्ला करणं हा वॉर क्राईम मानला जातो. मात्र तरीही हा हल्ला घडून आणला गेला. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास आराक्ची यांनी हा फोटो शेअर करत त्याला कोल्ड ब्लडेड मर्डर असं म्हटलेलं आहे. हा फोटो जगातील प्रत्येक माणसाला, माणुसकी मानणाऱ्या प्रत्येकाचं काळीज हेलावणारा ठरलाय. ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेल्या या फोटोत जिकडे नजर जाईल तिकडे कबरीच कबरी दिसून येत आहेत. उघड्या मैदानात शेकडो कबरी खोदण्यात येत आहेत. त्याच्या शेजारी उभे लोक शोकात बुडालेले आहेत. या कबरींमध्ये निष्पाप अशा 160 विद्यार्थिनींची निष्प्राण कलेबरं दफन केली जाणार आहेत.
यानंतर पाहूयात पुढची बातमी. दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करणारे आमदार रोहित पवार यांनी आता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत धक्कादायक दावा केलाय. इराण आणि इराकनं शिंदेंचं विमान पाडण्याचा इशारा दिला होता, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय. आणि बीएसआर कंपनीनं एकनाथ शिंदेंच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा नाही तर मुद्दाम अशा गोष्टी केल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय. रोहित पवारांच्या आरोपांची शिंदेंच्या शिवसेनेनं गंभीर दखल घेतली आहे. ते विमान पाडलंही जाऊ शकतं आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमच्याकडे आहे. रोहित पवारांनी एकनाथ शिंदे आणि VSR कंपनीबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. 16 ते 20 जानेवारी 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओस दौऱ्यावर गेले होते. आंतरराष्ट्रीय उड्डाण करताना फ्लाईट प्लॅन सादर करणं आणि संबंधित देशाची परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र त्या प्रवासात आवश्यक परवानग्यांचं उल्लंघन झालं होतं. परिणामी इराणच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर तात्काळ मार्ग बदलला नाही तर विमान पाडलं जाईल असा इशारा फायटर जेट्सकडून देण्यात आला होता, असा दावा रोहित पवारांनी केला. VSR कंपनीच्या VTCMR विमानातून प्रवास करताना हा गंभीर प्रसंग उद्भवल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. आणि आता इराण आता वॉरमध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं.